नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग्स. पुन्हा एकदा स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मागचं लोकेशन आज थोडं वेगळं दिसतं आहे, कारण आज आम्ही आलो आहे आमच्या मामाच्या गावी. शेल्डी या गावात, खेड तालुक्यामध्ये एक गाव आहे. तर आता आपण चाललो आहे देवळामध्ये आणि धरणात शंकराचं मंदिर आहे. ते मंदिर बघण्यासारखं आहे आणि गावचं देऊळसुद्धा बघणार आहोत आपण. आणि धरणसुद्धा भारी आहे आणि गावचे आपले ड्रोन शॉट्ससुद्धा या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कोकणातल्या निसर्गाचा आनंद घ्या. आता आपण येऊन पोचलो देवळाच्या इथे. देवळाचं सध्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, रेनोव्हेशनचं काम चालू आहे. त्याच्यामुळे जी पाषाणाची मूर्ती आहेत ना, ते देवळाच्या बाजूला एक जागा करून तिथे ठेवलेली आहे. तर ज्या जुन्या मूर्त्या आधी कोकणात बघायला भेटायच्या त्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतील इथे. आपण पेट्रोल तर बघू शकता मागे ही देवाची सान आहे आणि ह्याच्यावर राट फिरवली जाते. कोकणातल्या जत्रेमध्ये बऱ्याचशा गावामध्ये राट असते, त्या राट फिरवली जाते वरती, त्याच्यावर राट असते, ती दुसऱ्या गावातून आणली जाते. असं जत्रेला भरपूर मोठे कार्यक्रम असतात इथे. ती सान मागे मंदिर आणि हे राट आणि आजूबाजूला असं भरपूर असं मोकळा परिसर आहे आणि हिरवगार आहे. सध्या वातावरण मेचं सीझन असल्यामुळे थोडंसं ऊन आहे. सकाळीची आत्ताशी 9:30 झाले तरी ऊन बऱ्यापैकी आहे. तर आता आपण चाललो आहे धरणावर. इथे धरण आहे, धरण बघायला. आणि धरणामध्ये श्री शंभू महादेवाचं मंदिर आहे, ते सुद्धा आपण बघणार. तर आता आम्ही पोचलेलो धरणाची इथे. बघू शकता हे भरपूर मोठं धरण आहे आणि हे 12 महिने पाणी असतं या धरणामध्ये. आता थोडंसं उन्हाळ्यामुळे कमी आहे, पण पावसात बऱ्यापैकी भरती असतं. नदी पात्र पण पूर्ण सुकलेलं आहे, पावसात पाणी असतं. बऱ्याचशा कोकणातल्या गावात हा प्रॉब्लेम आहे, पण सध्या तरी ह्या गावात हे प्रॉब्लेम नाही आहे, कारण इथे धरण असल्यामुळे पाणी 12 महिने मिळते, उपलब्ध आहे 12 महिने. हो सगळं भरतो रे, इकडे पण भरतो. तर बघू शकता माझ्या मागे श्री शंभू महादेवाचं मंदिर आहे शेल्डी गावातलं आणि हा धरण आहे. हा धरण आहे सुंदर. पावसात तर अजून भन्नाट व्ह्यू असतो. आता आपण मेमध्ये आलो आहे, एक तर बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे नवीन सगळं वाटतंय, कारण बरीच वर्ष झाली, 2-2.5 वर्षानंतर मी माझ्या आजोळी आलो. तर बघू शकता आजूबाजूला निसर्ग पण मस्त आहे. वरती वाटतं एका वाडीत, वरच्या वाडीमध्ये पूजा चालू आहे, त्यामुळे ती देवाची जी जुनी पारंपरिक गाणी आहेत ती वाजतायत त्या तिथे.
देवाचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही आमच्या ताईकडे आलो आहे. माझी मावशीची मोठी मुलगी आहे, तिच्याकडे आम्ही तिच्या सासरवाडीत जेवायसाठी आलो आहे. तर तिच्या सासरवाडीत आहे ना भरपूर फळझाड आहेत, म्हणजे अननस, चिकू, आंबा, केळीची आहेत, असं वेगवेगळी फळांची झाड आहेत. तुम्हाला दाखवतो मी ती. हे अननस आहेत बऱ्यापैकी 7-8 आहेत जवळपास. हे आंब्याचं झाड आहे, ते आंब्याला अजून आंबे येऊन गेले. केळीची झाड आहेत. आणि ही कोकणात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना माहीत असेल, हे कालीमिरीचं वेल आहे. या झाडावर कालीमिरी येते या वेलीवर. आणि ते बघू शकता केळीचं झाड छोटंसंच आहे हाईटने, पण त्याला फळ आलेलं आहे. केळी आले, गावठी केळी, ती आता अजून कच्ची आहेत. तसंच इथे पण केळी आलेली आहेत. इथे कोका, ही कोक्याची केळी. आणि बघू शकता आपले हापूस नाही म्हणू शकत आपण, कलमीचा आंबा, मस्त आंबा. ही आहे आमची ऋत्वी आणि ही तिची बहीण बारकी सावी.